नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. पंचवार्षिक योजना विषयी महत्त्वाची माहिती, परीक्षेच्या अनुषंगाने असलेली महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आज आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे हे शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून आपणास मोजके मुद्दे समोर सादर केलेले आहेत. तर काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तोंडी एक्सप्लेन करत आहे. 11वी व 12वी पंचवार्षिक योजना. 11व्या योजनेला मंजुरी ही 17 ऑक्टोबर 2006 रोजी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या योजना आयोगाच्या पूर्ण बैठकीमध्ये 11व्या योजनेस या ठिकाणी स्वीकृती प्रदान करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 9 नोव्हेंबर 2007 रोजी 11व्या योजनेच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर कॅबिनेटने तिला 30 नोव्हेंबर 7 रोजी संमती दिलेली आहे. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे नंतर सुरुवातीस बघण्यास चालू करत आहोत आपण की 11व्या योजनेत संपूर्ण देशासाठी GDP वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष्य ठरवण्यात आलेले होते. असे झाल्यास दरडोई GDP प्रति वर्ष सुमारे 7.6% वाढेल व सुमारे 10 वर्षात दुप्पट होईल. मात्र केवळ उच्च वाढीचा दर साध्य करणे एवढेच योजनेचे लक्ष्य नसून ही वाढ सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह ग्रोथ असावी अशी अपेक्षा या ठिकाणी करण्यात आलेली होती. 11व्या योजनेचे महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधीची निर्मिती होईल, अशा ही महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी होते 11व्या योजनेचे. तर आरोग्य व शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवांची उपलब्धता, शिक्षणाच्या मुद्द्यांसारखी उपलब्धता या ठिकाणी विशेषतः ती उपलब्धता गरिबांसाठी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. आणि विशेषतः शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधींचा विस्तार करणे. त्यानंतर पर्यावरणीय शाश्वतता, लिंगविषयक असमानतेत घट, शासन प्रणालीमध्ये सुधारणा हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी होते. त्याच्यानंतर वाढीचा दर हा कृषीमध्ये 4.4%, उद्योगामध्ये 10.11% आणि सेवामध्ये 9.11% इतकी ठेवण्यात आलेली होती. क्षेत्रीय वाढीचे दर म्हणजेच जे काही महत्त्वाचे लक्ष्य होते ते लक्ष्य या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 4, 10 आणि 9 हे लक्ष्य ठेवण्यात गरजेचं आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये योजनेसाठी कर्ज उभारणीतील कमी अवलंबित्व हे करणे, म्हणजेच योजनेसाठी कर्ज उभारणीसाठी कमी अवलंबित्व हे निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी 11व्या योजनेमध्ये होते. सामाजिक सेवांवरील खर्च व वीज विकास व्यवहार तोल ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष देणे गरजेचं आहे. या मुद्द्यांपैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी आत्ता सांगितला की 11व्या योजनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी कर्ज उभारणीवरील कमी अवलंबित्व होय. एकूण योजना खर्चापैकी 38.9% कर्ज उभारणीतून भागविला जाईल आणि 32.6% खर्च सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या संसाधनांमधून व उर्वरित 28% खर्च चालू महसुलातून भागविला जाईल. हे झाले महत्त्वाचे मुद्दे 11व्या योजनेच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजना ही देखील महत्त्वाची योजना आहे. ही रिसेंटली तयार केलेली चालू घडामोडीवर आधारित आकडेवारीवर आधारित महत्त्वाची योजना आहे. त्याचा कार्यकाळ 1 एप्रिल 2012 ते 2017 आहे. 12व्या योजनेच्या दृष्टिकोनपत्राचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे की जलद व शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी हे 12व्या योजनेचे शीर्षक होते. हे महत्त्वाचे शीर्षक आहे. तर जलद व शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी हे 12व्या योजनेचे शीर्षक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 8% वाढीचा दर या ठिकाणी संकल्पित आहे. तर कृषी क्षेत्रामध्ये 4%, उद्योगामध्ये 7.6%, सेवामध्ये 9% आणि बचत दर हा 33.6% होता. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, गैर कृषीमध्ये 50 दशलक्ष नवीन रोजगार निर्मिती करणे, शालेय वर्ष 7 वर्ष करणे हे महत्त्वाचा मुद्दा. आणि एक नवीन मुद्दा आहे की शालेय वर्ष किती करण्यात आलेले आहे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर ते आहे 7 वर्ष. जननदर 2.1% कमी करणे
हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. हरित क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी 1 दशलक्ष करणे, 30,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा दरवर्षी निर्माण करणे. सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवांवर करण्यात आलेला आहे. हा परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे की 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भार हा कुठल्या गोष्टींवर किंवा कुठल्या गोष्टीवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे, तर तो सामाजिक सेवा या घटकावर या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे 12व्या पंचवार्षिक योजनेमधील आपण बघितलेले आहेत. धन्यवाद.